नमस्कार मित्रांनो, नेहमीप्रमाणे आज मी निघलो एका नवीन राईडवरती। आज मी अशा ठिकाणी जातोय ज्या ठिकाणाला धबधब्याचं गाव म्हणून ओळखलं जातं। वाटेतच मी जेवणासाठी ब्रेक घेतला आणि मी इकडे विलेजवरती थांबलोय। सोमाटणे फाटापासून जवळपास 2 ते 3 किलोमीटर समोर आल्यानंतर मला हे रेस्टॉरंट पाहायला मिळालं। ॲम्बियन्स वगैरे पण एकदम व्यवस्थित वाटला आणि फूड क्वालिटी पण एक नंबर वाटली। जर तुम्ही कधी लोणावळा खंडाळा साईडला फिरायला जाताय तर तुम्ही इकडे थांबू शकता। जेवण करून मी निघलोय पुढच्या प्रवासासाठी आणि मी जातोय खंडीला, जे पुण्यापासून फक्त 45 किलोमीटर अंतरावर आहे। जसं जसं आपण खंडीच्या जवळ जातो आपल्याला खूप सारे वॉटरफॉल पाहायला मिळतात। तुम्ही पुढे हा सीन पाहू शकता, समोर पण आपल्याला 3 वॉटरफॉल पाहायला मिळतात। तुम्हाला बाईक रायडिंग करायला आवडत असेल तर तुम्ही या रूटवरती येऊ शकता। इकडे मी आल्यानंतर मला माझ्यासारखे रायडर्स पण खूप पाहायला मिळाले। इथून पुढे काही अंतर गेल्यानंतर आपल्याला जगताप वॉटरफॉल पाहायला मिळतो। तिकडे फक्त फॅमिलीसाठी अलाव आहे, बॅचलरसाठी तिकडे अलाव नसल्यामुळे मला इथून पुढे जावं लागलं आणि पुढे इथून 200 मीटर अंतरावरतीच मला एक नवीन वॉटरफॉल मिळाला। इकडे गाडी पार्क केली, पार्क करून थोडंसं 200 मीटरचा ट्रेक केला। ट्रेक करून पुढे गेल्यानंतर आपल्याला एक सुंदर वॉटरफॉल इकडे पाहायला मिळाला। हा ट्रेक थोडासा स्लिपरी आहे पण इझी आहे, आपण इकडे इझिली हा ट्रेक कंप्लीट करू शकतो। आणि हा पुढे दिसणारा जो वॉटरफॉल आहे, हा वॉटरफॉल तुम्हाला गुगल मॅपवरती माऊ वॉटरफॉल म्हणून पाहायला मिळेल। जर तुम्हाला एक्झॅक्ट या लोकेशनवरती यायचं असेल तर तुम्ही गुगल मॅपवरती सर्च करू शकता माऊ वॉटरफॉल। तुम्हाला जगताप वॉटरफॉलच्या शेजारीच 200 मीटर अंतरावर हा वॉटरफॉल पाहायला मिळेल आणि तुम्ही तिकडे येऊन एन्जॉय करू शकता। वॉटरफॉल पाहून झाल्यानंतर मी इथे थोडासा शाहरुख खान सारखा पोज देण्याचा प्रयत्न केला होता, पण कॅमेरामॅनला शेवटी अँगल जमला नाही। इथून पुढे काही अंतर गेल्यानंतर आपल्याला एक असा स्पॉट मिळतो ज्या स्पॉटवरती थांबल्यानंतर आपल्याला खूप सारे वॉटरफॉल पाहायला मिळतात। इथे रोडच्या शेजारी गाडी पार्क केली आणि मी मध्ये 50 मीटर चालून गेल्यानंतर आपल्याला, तुम्ही माझ्या मागच्या साईडला पाहू शकता, हे असे खूप सारे वॉटरफॉल आपल्याला पाहायला मिळतात। इथे एकाच लाईनमध्ये जवळपास 7 ते 8 वॉटरफॉल पाहायला मिळाले। खंडीला जाते वेळेस असे खूप सारे पॉईंट आपल्याला पाहायला मिळतात जे एकाच व्हिडिओमध्ये कव्हर करणं शक्य होणार नाही। त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आत्तापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण जरूर करा।